बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटील 5.5 महिन्यापासून जे संघर्ष करत होते व मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे व ओबीसी सारखे सोयी सुविधा देण्यात यावे या मुख्य मागण्यासह मुंबईकडे जरांगे पाटलांचा भव्य लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचा मोर्चा मुंबईमध्ये धडकल्यानंतर लगेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी सभास्थळी येऊन मनोज जरांगे पाटलांचा उपोषण सोडून सर्व मागण्या मान्य केले व मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे जे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असे वक्तव्य केले होते व ते आज मी पूर्ण करत आहे असे त्यांनी मनोज जरांगे पाटील व सर्व मराठा समाजाला पटवून दिले व त्याच पार्श्वभूमीवर देगलूर शहरामध्ये विजयाचा गुलाल उधळत संपूर्ण मराठा समाज अण्णाभाऊ साठे चौकामध्ये उपस्थित होऊन 2 तासांच्या गजरात नाचत गाजत जयंत रॅली अण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकापर्यंत मोठ्या आनंदात उत्साहात करण्यात आले व छत्रपती महाराजांचे प्रतिमेस पुष्पहार टाकून विजयाची घोषणा देत संपूर्ण देगलूर शहराचा परिसर दराने सोडला व या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात संपूर्ण मराठा समाज उपस्थित होते।
नमस्कार, LCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करण्यात येतो। जे जरांगे पाटलांनी जे मुद्दा उचलून धरला होता मराठा समाजासाठी, जे गोरगरीब मराठा आहे त्यांना आरक्षण मिळण्याबाबत आज आपण पाहू शकता त्यांना मुख्यमंत्र्यांनी येऊन आश्वासन दिलेलं आहे। आणि आज पाहू शकता देगलूर शहरामध्ये लहान लेकरापासून तर वयोवृद्धापर्यंत मराठा समाजाच्या संपूर्ण या ठिकाणी मराठा समाज एकवटलेला होता आणि संतापलेला सुद्धा होता की कशा पद्धतीनं या आता आरक्षण आपण मागून घ्यायचं आहे। आणि ते त्यांना आज जल्लोष करताना दिसून येते आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये गुलाल सुद्धा उधळण्यात आलेला आणि आनंदमय या ठिकाणचं संपूर्ण वातावरण दिसून येतो। आज आपल्यासोबत नानासाहेब, आज आरक्षणाबद्दल आपण काय बोलणार? जरांगे पाटलांनी जे ज्या पद्धतीनं संघर्ष केला आणि आज आपल्याला त्याचं यश मिळालेलं आहे। मागच्या 4 दशकापासून मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे। त्यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीयवासी अण्णासाहेब जावळे पाटील असतील, मराठा सेवा संघाच्या वतीने असेल, विनायक मेटे साहेब असतील, आजताक आहेत। आता आजचे आमचे जे सर्वानुमते नेते ठरलेले सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना खूप मोठा यश आलेला आहे। आणि मागच्याही लोकांचं विसरता येत नाही, पण मनोज जरांगे पाटलांनी लावून धरलं आणि त्यातल्या त्यात या सरकारने आम्हाला आरक्षण दिल्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो। आणि याच्यानंतर आमच्या भावी पिढींचं, विद्यार्थ्यांचं खूप चांगलं होणार आहे आणि भलं होणार आहे। त्यामुळं आमच्या सकल मराठा समाजामध्ये खूप आनंदी उत्सव, खऱ्या अर्थाने मोठा सण, ज्या सणाला नाव देता येणार नाही पण मराठा समाजाचा आहे सर्वात मोठा आनंदाचा दिवस आणि एक दिवाळी साजरी करण्यात येईल आणि एक स्वर्ण दिवस म्हणून साजरा करण्यात येईल। आजचा दिवस हा खूप आनंदाचा दिवस आम्हाला वाटतो। तुला काय वाटते आज ज्या पद्धतीने जल्लोष करायला, तुला काय वाटतं? नंतर जरांगे पाटलांनी जे यश मिळून गेलं त्याबद्दल तुला आनंद वाटतो आरक्षणासाठी, जे पुढच्या पिढीसाठी, तुमच्या पिढीसाठी चांगलं भवितव्य होईल असं तुला चित्र? आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता संभाजी बिरगडचे तालुका अध्यक्ष सुद्धा उपस्थित आहेत। त्यांनी वेळोवेळी संघर्ष करताना त्यांच्यावर अनेकदा या ठिकाणी कारवाई झालेली आहे आणि त्या कारवाईमध्ये त्यांनी पोलिसांना सुद्धा सहकार्य पद्धतीने पाठपुरावा केला होता आणि आज ते आपण ज्या पद्धतीनं आता आमचा जे संघर्ष झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे यश मिळालेलं आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? सर्वप्रथम शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मनोज पाटील जरांगे यांचा जे मराठा आरक्षणासाठी लढा चालू होता, आज 6 महिन्यापासून घरदार सोडून, लेकरं बाळ सोडून मराठा समाजांना आरक्षण भेटावं या मुद्द्यावर त्यांनी उपोषण पण केले, बरेच लढा चालू होता। तर मग आज जे सरकारनं GR दिलेली आहे त्या GRवर अजूनही कुठली सही नाही। तर जे नोंदी आपल्याला सापडलेले आहेत, कुणबी मराठा म्हणून जे नोंदी सापडलेले आहेत आणि त्याच्या सगळ्या सोयऱ्याला, म्हणजे जोपर्यंत सगळ्या सोयऱ्याच्या हातामध्ये प्रमाणपत्र पडणार नाही कुणबी मराठ्याचं, तोपर्यंत जरांगे पाटलाचं स्टेटमेंट आहे की जोपर्यंत कुणबी प्रमाणपत्र सगळ्या सोयऱ्याच्या हातामध्ये आणि जे कुणबी नोंदी सापडलेत त्यांना त्यांच्या हातात पडेपर्यंत आमचा लढा हे कायम चालू राहील। तर आज आनंदाची मोठी गोष्ट आहे, कुणबी मराठा समाजांना जे काही नोंदी सापडलेत त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना त्याचा फायदा होते, आमचे पण ते समाज बांधव आहेत। पण दुसरा मुद्दा असं राहील की जोपर्यंत सरसकट मराठा आरक्षण हे ओबीसीकरण होणार नाही तोपर्यंत मराठ्याचा हा लढा चालूच राहणार आहे। देगलूर तालुक्यातून किती नोंदी सापडल्या? देगलूर तालुक्यामध्ये आम्ही बरेच म्हणजे मागं निवेदन ते देऊन, तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन, भूमी अभिलेखला निवेदन देऊन अशी चौकशी केल्याच्या नंतर दुर्दैवी गोष्ट आहे की आमच्या तालुक्यामध्ये फक्त 20 ते 25 जास्तीत जास्त 50 नोंदी सापडलेल्या आहेत। तर आम्हाला या पद्धतीने सांगायची इच्छा आहे की इथले कर्मचारी जे आहेत थोडंसं हे दाखले तपासण्यासाठी चालढकल करत आहेत, पण एवढ्यावर मुद्दा थांबला नसून शासनानं पण त्यांना GR काढलेले आहे की होईल तेवढं लवकरात लवकर आपण नोंदी तपासण्याचं काम करावं। यापुढे आमचा पण लढा असा चालू राहील। आम्ही प्रशासनाला त्यांना वेळोवेळी निवेदनाच्या मार्फत असं भेटून पण ते किती नोंदी सापडले, आजपर्यंत आमच्या देगलूर तालुक्यामध्ये नोंदीचा उल्लेख अजिबात झालेला नाही। प्रत्येक तालुक्यामध्ये एवढी पडताळण्या झाली आणि एवढी नोंदी सापडले, पण आमच्या तालुक्यामध्ये अजिबात कुठलीच एवढी पडताळणीची संख्या बी नाही आणि एवढी नोंदी सापडल्या नाही। तर यापुढं प्रशासनाला, शासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर आपण पडताळण्या चालू घेऊन आणि कुणबी नोंदी पडताळण्याचं शोधावेत ही नम्र विनंती। जय जिजाऊ जय शिवराय। मुलाखत
1978 पासून 80 पासून चाललेला हा लढा आहे। हा लढा खरं म्हणजे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष श्रीमान अण्णासाहेब पाटील यांनी हा लढा चालू केलेला होता। तेव्हापासून आज तागायत मग क्रांती सूर्य छावाचे अण्णासाहेब जावळे पाटील, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि आज मनोज जरांगे पाटील यांना जे यश आलेलं आहे हे यश म्हणजे त्यांची इमानदारीने केलेले कष्ट आणि त्यांच्यासोबत मराठा समाज हा एकजुटीने त्यांच्या पाठीमागे उभं राहिलेला आहे। त्याच्यामुळं हा यश मिळालेला आहे आणि आजचा हा दिवस आमच्यासाठी स्वर्णिम असा दिवस आहे। हा आजची आमच्यासाठी दिवाळी आहे। हा सण आमच्या येणाऱ्या गरजवंत मराठ्यांच्या गोरगरीब जे आमची पिढी समोर येणार आहे, जे शिक्षित पिढी आहे, आज त्या पिढीसाठी आजचा हा दिवस स्वर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखा हा दिवस आहे। मराठवाड्यामध्ये सर्वात खास कमी नोंदी कुणबी प्रमाणपत्राची भेटत त्याबद्दल आपण काय? मराठवाड्यामध्ये जे अगोदर निजामकालीन हा मराठवाडा हा निजामाच्या अखत्यारीमध्ये होता, तेव्हा जे जनगणना झालेल्या होत्या तेव्हा खूप कमी प्रमाणामध्ये होत्या। त्याच्यामुळं आता आपल्याला इथं जर नोंदी सापडायच्या असतील तर हैदराबाद गॅझेट हे आपल्याला लागू करावं लागणार आहे आणि हैदराबाद संस्थांमध्ये जेवढ्या काही नोंदी झालेल्या आहेत त्या आता हैदराबादमध्ये ते आहेत। म्हणून जरांगे पाटीलची मागणी केली आहे, हैदराबाद गॅझेट हे लागू करा आणि हैदराबादला जाऊन तपासण्या करा, म्हणजे मराठवाड्याला नोंदीसुद्धा सापडतील आणि ते नक्कीच मराठा समाज लावून धरणार आहे, जरांगे पाटील लावून धरणार आहेत। आम्ही त्याच्यासोबत राहणार आहोत। आरक्षण आहे त्या सूचित आहेत की आता कुणबी मराठा समाजाला सुद्धा भेटणार आहेत अशा पद्धतीने 100% ओबीसी समाजाला सगळ्या जे कुणबी दाखले सापडलेले आहेत, नोंदी सापडल्या आहेत, ओबीसीच्या सर्व सुविधा आरक्षणाच्या, शिक्षणामधल्या, राजकीय सगळ्या सुविधा मराठा समाजाला मिळणार आहेत। कोणी याच्यामध्ये गफलत करण्याचं काही कारण नाही। सगळ्या सुविधा ओबीसीला ज्या लागू आहेत त्या संपूर्ण मराठा समाजाला मिळणार आहेत। आपण पाहू शकता ह्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तरुण पिढीचे 300हून अधिक जास्त पिढी या ठिकाणी गेले होते। खूप मोठा संघर्ष आरक्षणासाठी झालेला होता आणि आज त्याच्यात कुठेतरी यश मिळालेलं आहे। जल्लोष आपल्याला दिसून येतो मराठवाड्यामध्ये। संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने फार मराठवाड्यात नसून तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष आज करण्यात येतो आणि आज आपण पाहू शकता संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने आज देगलूर शहरामध्ये सुद्धा जल्लोष करण्यात आला। अण्णाभाऊ साठे चौकामध्ये पटाकी करण्यात आली, गुलाल उधळून सर्वांनी आनंद व्यक्त केलेला। सर्वांच्या गगनामध्ये मावण्यासारखा आनंद या ठिकाणी दिसून येतो आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे। जे प्रश्न विचारला की मराठवाड्यामध्ये नोंदी कमी आहे, तर त्याचं कारण असं आहे की आपल्याला इथं आजपर्यंत जे अधिकारी असतील किंवा पोलीस जे कर्मचारी आहेत त्यांनी घरोघर जाऊन किंवा त्या ऑफिसमध्ये जाऊन तपासणी केलेली नाही, त्याच्यामुळे नोंदी कमी आहे। पण एक सांगायचं म्हणजे 16 फेब्रुवारीपर्यंत जे 8 मिनिट वाजून गेलेले आहेत, शासनाला एवढीच विनंती आहे आमच्या सर्व मराठा बांधवांना होऊ नये, प्रामाणिकपणाने जे आदेश काढलेले होते आदेशाची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होऊन आणि आपल्या मराठा समाजाला आमच्या लेकरा बाळाला न्याय द्यावा एवढी फक्त या मोठ्या प्रमाणामध्ये अशी या ठिकाणी समाजाच्या वतीने करण्यात आली।